म्हणेल अरे मूळ किती सुंदर, मूळची म्युन्सिपालिटी आहे. काँग्रेस आली तर मूळची म्युन्सिपालिटी राहणार नाही, मूळची उलटी पालटी झाल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्ष आपल्याला भोगावी लागेल. तुमचा आमदार म्हणून मी सावध करायला लागलो. काँग्रेस पक्षाचा विचार नाहीये. हा एक मात्र कार्यक्रम आहे. काँग्रेसकडे तर उमेदवारीही नव्हता. आमच्या पक्षाचा उसना उमेदवार घ्यावा लागला. ही काँग्रेसची वाईट अवस्था आहे. हे काँग्रेसची केलं पाहिजे हे सांगायला मी आपल्याकडे आलो. काय भाषण काल मला एकाने या काँग्रेसच्या नेत्याचं भाषण पाठवलं ऑडिओ. कुठेतरी तुमच्याच पैकी पाठवलं. काय भाषण होतं? म्हणाले आता महागाई वाढली म्हणून आम्हाला मतदान करा, अन्यथा आमदार म्हणून गाडी माझ्या आता हातात असेल पण चाबीच नसेल तर मी ही गाडी चालवू शकणार नाही. आणि मी तुम्हाला एवढ्या गर्दीला वचन देतो की यावेळी मी ठरवलंच आहे की ज्या वार्डातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल एकदा समजू द्या तुम्हाला फरक, की काँग्रेसला निवडून दिल्यावर आपला वार्ड कसा भकास होतो आणि जिथं भाजप येते तिथं कसा विकास होतो हे एकदा ज्यांनी चूक केली त्याला समजूच द्या. मी ते यावेळी बोर्डच लावणार आहोत की ज्या वार्डात काँग्रेसचा उमेदवार तिथं घेऊन देईल की तुमचा विश्वास काँग्रेसवर आहे, आता पिण्याचं पाणी त्यांच्याकडून घ्या, नाल्या सफाई त्यांच्याकडून घ्या, तुमच्या रोजगाराचा काम त्यांच्याकडून घ्या, तुमचं जे जे विकासाचं काम आहे तुमचा एवढा विश्वास आहे ना, तेवढा विश्वास असेल तर मग त्यांच्याकडून घ्या ना, काही अडचण नाही, आम्हाला काय अडचण आहे. पण असं करू नका की धान टाकायचा एका राईस मिल मध्ये आणि पैसे मागायचे दुसऱ्या राईस मिल कडून, कापूस टाकायचा एका जिनिंग मध्ये आणि पैसे मागायचे दुसऱ्या जिनिंग मधून. अरे मठ टाकायचं काँग्रेसला आणि निवेदन घेऊन मग आमच्याकडे यायचं तुम्ही काम करा. करू नका असा उफराटे धंदे करू नका. आपापल्या परिवारातील सदस्यांना, आपल्या आसपासच्या लोकांना सांगा की तुम्हाला एक संधी आहे, विकास पाहिजे की भकास पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.